प्रश्न निर्माण जुने झाले त्यांना सांगितलं मला. दुसरा एक महत्वाचा विषय आहे की आमदार निधीचा प्रस्ताव किंवा आमदार निधी आलेला नगरपालिका वापरत नाही असा काही ठिकाणी आरोप केला गेला. म्हणजे मला आमदारांचे पैसे वापरायचे नाहीत का? तर एक गोष्ट आमची भूमिका यामध्ये स्पष्ट भूमिका आहे की कराड नगरपालिकेच्या विकासामध्ये जे कोण मदत करतील, जे कोण या विकासात काम आणण्यासाठी सहकार्य करते, त्या सर्वांचं कराड नगरपालिका स्वागत करेल. आमचा उद्देश हा नेहमी संकुचित कधीच नव्हता. याच्या अगोदरही जे कामं आली त्या कामांना ठराव देण्याचं, त्या कामांना जे सहकार्य करण्याची भूमिका आहे त्याची नेहमीच राहिलेली आहे. आणि याच्या अगोदरचा आमदार साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो कार्यशाळेच्या विकासाचं निधीवर. परंतु कोणी असं दाखवत असेल जे कुणाला तरी कुणाच्या गुरमुख मध्ये जायचं म्हणून जर कोण काही जर एक केविलवाना प्रयत्न करत असेल तर मला निश्चितपणे खात्री आहे की ज्यांच्या गुरमुख मध्ये जायचं आहे त्यांना सुद्धा आवडणार नाही. कारण तुम्ही एक साधी सिंपल गोष्ट आहे की आता विरोधाला विरोध करायचा हा जो दृष्टिकोन आहे अण्णा हे 24-25-26-27 काम जायचं. तर यामध्ये काही आमदार साहेबांची अशी कार्यामध्ये प्रस्तावित झाले. त्यामधले त्यांनी जे आरोप केले अण्णाभाऊ साठेच्या हेडमधले जवळपास 4 कोटीच्या कामांची टेंडर प्रोसेस व्हायची. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. अण्णाभाऊ साठेच्या जवळपास 4 कोटी इतक्या रकमेच्या कामांची टेंडर प्रोसेस अजून वर्क इन प्रोग्रेस चालू आहे. एक ओपन झाले, दुसरं ओपन व्हायचं. महानिधी कुणी थांबवला? हा प्रोसेस बंद झाला. ह्याच्या अगोदर जे त्यांचे निधी आले, जे प्रोसेस झाल्या, आमचे प्रोसेस झाले, त्यामध्ये माझं म्हणजे जाहीरपणे मी सांगतो आणि जबाबदारीने सांगतो की एक आता हा त्यांचा प्रश्न आहे की त्यांच्या एका कामाला किती टेंडर आले, काय आले, काय त्यांच्या स्वतःच्या लोकांनी ही टेंडर प्रोसेस पुढे अपडेट करू नका हे सांगितल्यामुळे नगरपालिकेचं प्रशासन मी जबाबदारीने सांगतो. म्हणजे तुम्हीच तुमची कामं थांबवणार आणि नगरपालिकेच्या प्रशासनावर कशासाठी तुम्ही हे करताय? म्हणजे चूक तुम्ही करायची आणि आरोप मात्र खुर्चीवर करायचे. तुमची कामं तुम्ही थांबवली. कराड नगरपालिकेनं तुमची कुठली कामं थांबवली जरूर सांगा. आज रस्त्यांची जी कामं आहेत त्यांची असतील, आम्ही आणलेली असतील, ही बीपीसीएलच्या गॅसलाईन मुळे आज सुरुवातीला ज्यावेळेला बीपीसीएलने आमच्याकडे प्रस्ताव सादर केला तर बीपीसीएलचा प्रस्ताव असा होता की संपूर्ण गावामध्ये गॅसलाईन होणार आहे आणि संपूर्ण गावाच्या रस्त्याने पुढे होणार आहे. त्यांचे 111 आणि अजेंड्यावरचे 2-3 विषय असे विषय आम्ही स्वतःहून मोठ्या मनानं मंजूर केले. आमच्याही सदस्यांचे 10 विषय घेतले त्याने. म्हणजे जेवढे सत्ताधारी सदस्यांचे विषय घेतले तेवढे विरोधी पार्टीच्या सदस्यांचे विषय घेतले. म्हणजे हे का सांगत नाही तुम्ही? त्याबरोबर बहुमत आमचं आहे. मागासवर्गीय समिती गठीत केली, त्यामध्ये वृक्ष प्राधिकरण समिती गठीत केली, त्यामध्ये बाळ संरक्षण समिती गठीत केली, त्यामध्ये जैवविविधतेची समिती गठीत केली. त्यामध्ये आमची मेजॉरिटी आहे. आम्हाला बहुमतानं आम्ही त्यामध्ये सगळे सदस्य आमचे जातात, सगळे सदस्य जातात. तरी सुद्धा कामकाजामध्ये विरोधकांनाही समाविष्ट केलं ही आमची तर चांगली लोकसभा असावा म्हणून या ठिकाणी मागासवर्गीय समितीमध्ये 3 सदस्य त्यांचे घेतले. आज वृक्ष बाळ संरक्षण समितीमध्ये 4 प्रभागामध्ये 4 महिला सदस्य अध्यक्ष केले. वृक्ष प्राधिकरण मध्ये 2 सदस्य त्यांचे घेतले.
जे वेळ होईल त्यामध्ये एक सदस्य घेतला म्हणजे आम्ही तुम्हाला कामकाजामध्ये सुद्धा समाविष्ट करतोय. ती जनरल सभा होती. त्या सभेला काहीतरी परंपरा आहे, पावित्र्य आहे, गांभीर्य आहे. त्या सभागृहामध्ये आज सभागृह चालवत असताना सभा कुणाची असते? सभा लोकांनी निवडून दिलेल्या लोकांची असते, सदस्यांची असते, सन्मानित सदस्यांची असते आणि प्रशासनाबरोबर असते. आज ही सभा होत असताना बाहेरचे कार्यकर्ते तुम्हाला कशासाठी घेऊन यायची गरज आहे? बाहेरचे 100 कार्यकर्ते तुम्ही गोळा करता, प्रेक्षकांनी बसवण्याचं तुमचं नियोजन होतं. तुमचं नियोजन सभा उधळायचं होतं, या नगरपालिकेला गालबोट लावायचं नियोजन होतं, भांडणं मारामाऱ्या करायचं तुमचं नियोजन होतं. मी जो निर्णय घेतला वरची प्रेक्षक गॅलरी बंद करण्याचा निर्णय, त्याचं कारणच असं होतं की सभेत गोंधळ घालायचा, माणसं जमवून आणायची आणि या नगरपालिकेला बटा लावायचं काम करायचं, त्या शहराला डाग लावायचं काम करायचं. अशा पद्धतीचा जो झालेला प्रयत्न आहे ह्याच्या अगोदरच्या कराड नगरपालिकेच्या इतिहासामध्ये कधीही झाला नव्हता. असा हा प्रयत्न झालेला आहे आणि निश्चितपणे कराडकरांनी याची नोंद घेतली पाहिजे. आपण आपण आज लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, आपण नोंद घेतली पाहिजे की या सभागृहामध्ये जर असे जर प्रकार होत असले, आज मी तो निर्णय घेतला म्हणून ते टळलं, परंतु अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून गोंधळ घालण्याचा जो एक प्रयत्न जे संसदेत चालले तुम्हाला इथं करायचंय का? संसदेत चाललंय तुम्हाला इथं करायचं का? म्हणजे या कराड शहरातला एक सुसंस्कृतपणा जो दिलाय, चव्हाण साहेबांनी दिलाय, पिढी साहेबांनी दिलाय, त्याला डाग लावायचा आहे आणि एक वेगळी विचारधारा तुम्हाला इथं आणायची. निश्चितपणे त्यांनी घातलेला जो गोंधळ होता आणि त्यांचा जो प्लॅनिंग होतं ते निश्चितपणे निषेधाचंच काम आहे. आज आम्हाला विषय हा घेत असताना सारखा विषय, कुठलंही काम करत असताना ते परिपूर्ण असलं पाहिजे. आज तुम्ही रस्ता केला, पण रस्त्याच्या खालची त्या पाण्याची लाईनची काय परिस्थिती आहे, त्याची ड्रेनेजची काय परिस्थिती आहे, त्याची आजूबाजूच्या बंदिस्त गटाराची काय परिस्थिती आहे, हे सुद्धा काम पाहिलं पाहिजे ना. नुसताच चमकोगिरी करण्यासाठी जर नुसताच त्या रस्त्याला लेप दिला आणि पण खाली मेजर ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता. जर तुम्हाला जर एस्टिमेट करायचं आहे, आज आम्ही एस्टिमेट करतो, आमची काम आहे